पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गोवणे, वनई आणि साखरे सूर्या प्रकल्प कालव्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप समोर येतोय। या भागातील भूसंपादित शेतकऱ्यांचा मोबदल्याचा प्रश्न तब्बल 40 ते 50 वर्षांपासून प्रलंबित असून आजही त्यांना न्याय मिळालेला नाही। दरम्यान पाटबंधारे विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून शेतकऱ्यांची शेती आणि कंपाऊंड जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। विशेष म्हणजे स्थानिक श्रीमंतांच्या मालमत्तांना मात्र कोणतीही हानी पोहोचू नये यासाठी विशेष काळजी घेतली जात असल्याचंही समोर येत आहे। इतकंच नाही तर त्यांच्या सोयीसाठी नवीन पुलाचं बांधकाम सुरू असल्याने संताप व्यक्त केला जातोय। ग्रामस्थांच्या परवानगीशिवाय सुरू असलेल्या या कामांना विरोध केल्यानंतर ठेकेदाराकडून दमदाटी करण्यात आल्याचाही आरोप स्थानिकांनी केला आहे। त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते विलास सुमळा यांनी प्रशासनाला इशारा देत आदिवासी शेतकऱ्यांना तात्काळ न्याय देण्याची मागणी केली आहे, अन्यथा मोठं आंदोलन उभं राहील असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। नमस्कार, मी विलास सुमळा, सामाजिक कार्यकर्ता। आज मी गोवणे वनई येथे जे पाटबंधाऱ्याचं काम चालू आहे, म्हणजे गोवणे वनईची ही हद्द आहे, येथे काम चालू आहे। खऱ्या अर्थाने आज जे पाटबंधारे विभाग, जे प्रशासन आहे, ते आदिवासींवर कोणत्या प्रकारे अन्याय करते ते तुम्ही समक्ष बघू शकता। आज बघा, हे इथून जे आदिवासींची जेवढी आदिवासी लोकांची जेवढी कंपाऊंड होती तेवढी त्यांनी कंपाऊंड पूर्णपणे जेसीबीच्या सहाय्याने तोडलेली आहे। त्यांची इकडनं पूर्ण मालकी जागा आहे आदिवासी समाजाची, परंतु आज एक सेट सावकार, म्हणजे इथे जवळजवळ 2-3 सेट सावकार आहे, त्यांची जी कंपाऊंड आहे ही जशास तशी आहे। म्हणजे आदिवासींवर अन्याय करायचा आणि सेट सावकारांना न्याय द्यायचा, हे कसलं प्रशासन? हे कोणत्या म्हणजे नियमाचं पालन करत आहे प्रशासन? 2 मिनिटावर तुम्हाला मी परत दाखवतो। सेट सावकाराचं जे कंपाऊंड आहे, जी वाडी आहे, इथे त्यांची कंपाऊंड जशास तशी आहे। 2 मिनिट, एका सेट सावकाराची वाडी आहे, या साईडनं पण सेट सावकाराची वाडी आहे। हे बघा, ही सेट सावकाराच्या वाडीचं कंपाऊंड जशास तसं आहे, परंतु आदिवासींचं जे कंपाऊंड आहे ते पूर्णपणे या पाटबंधारे विभागाने नष्ट केलेले आहे। आणि जो पाटबंधाऱ्याचा जो ब्रिज आहे, हा वनई गोवणे हद्दीवर आहे, इथे धारक आहेत किंवा जे शेतकरी आहेत ते आपल्या शेतीमध्ये जाण्यासाठी, गुरं घेऊन जाण्यासाठी, त्यांचं जे काही दळणवळणाची छोटी मोठी साधनं आहे ते घेऊन जाण्यासाठी इथे जे ब्रिज आहे ते ब्रिज तोडून एका सेट सावकाराची वाडी आहे, म्हणून त्यांनी परस्पर पाटबंधारे विभागाने कोणतीही पूर्वसूचना किंवा ग्रामस्थांना किंवा कोणतीही परवानगी न घेता त्या सेट सावकाराच्या बाजूने त्यांना जे ब्रिज करण्यासाठी त्यांनी परवानगी दिलेली आहे। हा कुठला नाही। आज बघत असाल की जवळजवळ 3-4 महिने झाले गोवणे वनई साखरे या पाटबंधाऱ्याचा विभागाचा प्रश्न, ज्वलंत प्रश्न चालू असताना त्यांच्या मोबदल्याच्या संदर्भात आज बऱ्याच वेळा आपण मनोर विभाग, पाटबंधारे विभाग, त्याच्यानंतर पालघर विभाग, कलेक्टर ऑफिस, भूसंपादन विभाग, त्याचप्रमाणे संबंधित जेवढे सरकारी कार्यालय आहेत सगळ्यांची पाठपुरावा करून आपण मोबदल्यासाठी लढतोय, परंतु इथे आदिवासीची जमीन गेली ते त्यांना प्रशासनाला काहीही पडलेले नाही। मत आदिवासीच्या जमिनीमधून पाट गेलेले आहे, त्याचं काहीही देणे नाही, परंतु एक सेट सावकाराची वाडी आहे, त्याला त्रास होतोय, म्हणून त्या सेट सावकाराला सेपरेट ब्रिज या पाटबंधारे विभागाने बांधून देण्यासाठी जी तयारी दर्शवलेली आहे किंवा जो त्याच्या साईडने न्याय दिलेला आहे, ह्याला आमचा पूर्णपणे गोवणे आणि वनई गावचा पूर्णपणे विरोध आहे। बस प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर भूसंपादित शेतकरी आदिवासींना न्याय देवा हीच विनंती। द पोलीस न्यूजसाठी माधव तल्ला, पालघर।